नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। यंग ब्रिगेड होलार समाज संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब नामदास यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटनेच्या माध्यमातून होलार समाज बांधव व युवकांची मोठ्या प्रमाणात फळी निर्माण झाली आहे। तर माळशिरस तालुक्यात 31 शाखा कार्यरत आहेत। माळशिरस तालुक्यातील यंग ब्रिगेड होलार समाज संघटनेची माळशिरस येथे बैठक संपन्न झाली। यावेळी संघटनेचे वरिष्ठ प्रमुख पदाधिकारी, माळशिरस तालुका अध्यक्ष, तालुक्यातील शाखा प्रमुख व होलार समाज बांधव उपस्थित होते। यंग ब्रिगेड होलार समाज संघटनेच्या बैठकीमध्ये माळशिरस विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीचे भाजपचे अधिकृत उमेदवार, माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा देण्याचे ठरले आहे। आमदार राम सातपुते यांनी होलार समाज संघटनेच्या महामंडळासाठी व विविध मागण्यांसाठी विधिमंडळामध्ये समाजाचा आवाज उठवला आहे। त्यांना समाजाच्या प्रश्नांची जाण असल्यामुळे सर्व यंग ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। या ठिकाणी होलार समाजाचे आणि यंग ब्रिगेडचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेत। आपण पाहतोय की आता ही माळशिरस तालुक्यातील निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं या यंग ब्रिगेड आणि होलार समाजाने एक निर्णय केलेला आहे। तर तो जो निर्णय आहे तो आपण जाणून घेऊया। आपलं नाव सांगा। मी शुभम शंकर पारसे, माझं गाव कोळेगाव, माळशिरस तालुका। मी होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचा माळशिरस तालुक्याचा प्रवक्ता म्हणून काम करतो आहे। गेली 2 वर्ष झालं होलार समाज संघटना या माळशिरस तालुक्यामध्ये ठिकठिकाणी काम करत आहे। आज या आपलं मतदारसंघामध्ये रामभाऊ सातपुते आम्हाला वेळोवेळी मदत करत असतात। आजच्या निवडणुकीमध्ये आज होलार समाज हा 5व्या क्रमांकावरती मतदान यादीमध्ये असतानासुद्धा होलार समाजाला कुठंही विचारणा न घेता आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जो पक्ष आहे तो काम करत आलेला आहे। पण आज होलार समाजाला कुठंही विचारात घेतलं जात नाही। तर इथून पुढं होलार समाज यंग ब्रिगेड हा विचारात घेण्यासाठी प्रत्येक वेळी सर्वांच्या हातात हात देऊन उभं राहील आणि आम्ही या ठिकाणी एवढंच सांगतोय की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही रामभाऊ सातपुते यांना पाठिंबा देत आहे होलार समाज यंग ब्रिगेडच्या वतीने। जय भीम। माझं नाव सुहास ज्ञानदेव बिर्लिंगे, होलार समाज यंग ब्रिगेड तालुका अध्यक्ष। रामभाऊ सातपुते यांना होलार समाज यंग ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा जाहीर करतो। नमस्कार, मी नवनाथ महादेव अहिवळे, पिठेवाडी तालुका, इंदापूर जिल्हा, पुणे। मी सध्या महाराष्ट्र राज्य होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचा काम करतो आणि यंग ब्रिगेड संघटनेमध्ये जे कार्यकर्ते आहेत ते प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांची सर्व टीम असेल किंवा या संघटनेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत दादासाहेब नामदास यांनी यंग ब्रिगेड स्थापन करून या माळशिरस तालुक्यामध्ये होलार समाजातील तरुणांमध्ये एक नवचैतन्य निर्माण केलेलं आहे। आणि या संघटनेचं कार्यही इतकं सुंदर आहे की ही संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संघटनेचं काम हे उल्लेखनीय काम आहे। आणि या संघटनेचा रामभाऊला जो आता पाठिंबा अध्यक्षांनी जाहीर केला, प्रदेशाध्यक्षांनी, त्याच्यामागचा जो मेन हेतू आहे ते म्हणजे रामभाऊचं जे या तालुक्यामध्ये असलेलं झंझावाती काम आणि त्याचसोबत जेव्हा होलार समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाचा विषय निघाला होता त्यावेळेस आमदार, या महाराष्ट्रातला पहिला आमदार म्हणलं तरी रामभाऊ सातपुते यांनी विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय उचलून धरला आणि या समाजाचं नाव या विधिमंडळामध्ये दुमदुमलं की ह्या होलार समाजाला सुद्धा कुठंतरी विचारात घ्या। या होलार समाजाला कधीही कोण विचारात घेत नाही, काय नाही। आणि त्यामुळे रामभाऊने ह्या होलार समाजाला नेहमीच सपोर्ट केलेला आहे। खंबीरपणाने रामभाऊ नेहमीच या समाजाच्या पाठीमागं उभे असतात आणि त्यामुळं आमच्या यंग ब्रिगेडच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की आपण आता आपला विषय पुढं ह्याच्यामध्ये विधिमंडळामध्ये कोणसुद्धा मांडत नाही, कोण आपल्याला विचारात घेत नाही। पण या रामभाऊ सातपुतेंनी आपल्या समाजाला थोडा न्याय द्यायची भूमिका त्यांची दिसल्यामुळे सर्व समाजाने एकमताने ठरवले की आमदार राम सातपुते यांना होलार समाज यंग ब्रिगेडचा जाहीर पाठिंबा। मी हनुमंत केंगार, होलार समाज यंग ब्रिगेड संघटनेचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष। आज आपण 2024 विधानसभेच्या अनुषंगाने होलार समाज यंग ब्रिगेड सर्व टीम एकत्र आलेलो आहोत।
तर आमचा स्वतंत्र निर्णय असा होत आहे की आम्ही आमच्या ज्या तालुक्यातल्या होलार समाजाच्या ज्या काही समस्या अडचणी वेळोवेळी शासकीय असेल, शैक्षणिक असेल, वैद्यकीय असेल, की जे जे आम्हाला अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी आम्हाला माननीय आमदार रामभाऊ सातपुते मदत करतील, वेळोवेळी आम्हाला मदत करतील अशी आशा व्यक्त करतो आणि आमच्या यंग ब्रिगेड संघटनेतर्फे त्यांना जाहीर पाठिंबा करतो. देवस्थान होलार समाज यंग ब्रिगेडचा विजय असो. होलार समाज यंग ब्रिगेडचा विजय असो. एकच पर्व रामभाऊ सर्व, एकच पर्व रामभाऊ सर्व. होलार समाज यंग ब्रिगेडचा विजय असो. होलार समाज यंग ब्रिगेडचा विजय असो. एकच पर्व रामभाऊ सर्व, एकच पर्व रामभाऊ सर्व. होलार समाज यंग ब्रिगेडचा विजय असो. होलार समाज यंग ब्रिगेडचा विजय असो. एकच पर्व रामभाऊ सर्व. यंग ब्रिगेड होलार समाज संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांना माळशिरसच्या बैठकीमध्ये पाठिंबा दर्शवल्यानंतर मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांनी आमदार राम सातपुते यांची सदिच्छा भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यंग ब्रिगेडच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आमदार राम सातपुते यांना सांगितल्यानंतर त्यांनी उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांना भविष्यामध्ये समाजाच्या प्रश्नासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. पाहूयात काय म्हणतायत. आज होलार समाज यंग ब्रिगेडने या ठिकाणी माझी भेट घेतली आणि समाजातील व्यथा मांडण्यासाठी विधानसभेमध्ये सर्वप्रथम होलार समाजाला या ठिकाणी होलार समाजाच्या मागणीच्या विषयात मी त्या ठिकाणी मागण्या मांडल्या. विधानसभेमध्ये होलार समाजासाठी आवाज उठवला म्हणून होलार समाज यंग ब्रिगेडने मला पाठिंबा दिलाय. मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. भविष्यात आपल्या परिवारातला सदस्य म्हणून होलार समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत एक आमदार म्हणून तुमच्यासाठी लढेल हा मी आपल्याला शब्द दिला. मी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो.